नमस्कार. सुशेगाद कोकण या आपल्या नव्या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात भूषण पाठक व्लॉग. रत्नागिरी म्हटलं की पुलंच्या ओळी आठवतात. तिथल्या मधल्या आळीतले ते लोकोत्तर पुरुष आणि त्यांच्यामध्ये असलेल्या लाल चिऱ्याचे, नारळी पोफळीचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अनुभवण्याची आस लागते. नुसतं कोकण म्हटलं की एका अनामिक ओढीनं मन आधीच तिथल्या त्या लाल मातीत, चिऱ्यांच्या कोकणी कौलारू घरात, त्या ओसरीवर, फणसासारख्या गोड लोकांमध्ये, खमंग पक्वान्नात, सात्विक देवळांमध्ये, नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर आपल्या आधीच जाऊन पोहोचतं. चला तर मग आज तुम्हाला घेऊन जातो रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी परिसराची सफर करायला. पुण्यातून येत असाल तर कोकण निसर्ग सफरीची सुरुवात मुळशी परिसरातूनच होते. इथल्या घाटवाटा, गुळगुळीत रस्ते आणि मुळशी धरणाचा सुंदर जलाशय आपला कोकण प्रवास अधिक सुखकर करतात. केळशी हे रत्नागिरी जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं, नारळी पोफळीच्या बागांनी नटलेलं, मन शांत करणाऱ्या देवळांचं, छोटंसं टुमदार कौलारू घरांचं, 5-6 हजार लोकवस्तीचं दापोली तालुक्यातलं गाव. नमस्कार. केळशीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि केळशी गाव असं आहे की हे पेशवेकालीन आणि सुंदर नगर रचनेचे दर्शन देणारे हे पेशवेकालीन गाव आहे. आणि इथे अजूनही तुम्हाला शांतता, स्वच्छता, सभ्यता ह्याचा अनुभव तुम्हाला केळशी गावामध्ये येईल. गावामध्ये छान समुद्र किनारा आहे. तसंच महालक्ष्मी मंदिर, शिवाजी महाराजांनी बांधलेला याकूब बाबा दर्गा आणि छोटी छोटी अनेक मंदिरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि कोकणामध्ये केळशीत, आणि केळशी हे गावाचं गाव पण जपून आहे अजून, तर हे तुम्हाला इथे पाहायला मिळायला आला की गावात असलेलं हे प्रसिद्ध श्री महालक्ष्मीचं मंदिर. मंदिरं ही आध्यात्मिक केंद्र आहेत, पिकनिक स्पॉट नाहीत. त्यामुळे इथलं पावित्र्य राखलं जाईल असा आपला परिवेश हवा, असं सांगणारे फलक मंदिरात लावलेले आहेत. लाल चिऱ्यात बांधलेल्या या मंदिराला 2 घुमटाकार कळस आहेत. मोठ्या घुमटाखाली सभामंडप व पुढे गाभारा अशी याची रचना आहे. गाभाऱ्यात श्री सोमेश्वर, श्री क्षेत्रपाल म्हणजेच गावचं रक्षण करणारी देवता आणि श्री स्वयंभू महालक्ष्मी विराजमान आहेत. इथले पुजारी श्री बिवलकर यांच्या सांगण्यानुसार हे मंदिर साधारण 300-350 वर्ष जुनं आहे. इथला उत्सव अनुभवण्यासारखा असतो आणि तो चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र वद्य प्रतिपदेपर्यंत असतो. संपूर्ण गाव हा उत्सव अगदी खेळीमेळीने साजरा करतो. गावच्या 12 बलुतेदारांना वेगवेगळी कामं दिलेली असतात आणि ती कामं बिनदिक्कतपणे पार पाडली जातात. Thank you.
मंदिराच्या जवळच 10 मिनिटांच्या अंतरावर या महालक्ष्मीचं दुसरं पाऊल, त्यापुढे अंगठा आणि महालक्ष्मीचे केस झडल्याच्या खुणा देखील आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि इथली महालक्ष्मी या सख्या बहिणी. इथे वर्षभरातले सगळे उत्सव उत्साहात साजरे केले जातात. विशेषतः चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा रथोत्सव अगदी बघण्यासारखा असतो. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ असून उजव्या बाजूला पडवी वजा इमारत आणि त्या बाजूला हनुमानाचं छोटं मंदिर आहे. पडवीत गजाननाचं मंदिर देखील आहे. सभामंडपासमोर 2 दीपमाळा आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस छोटेखानी उद्यान आहे, जिथे छान फळझाडं आणि फुलझाडांचं संगोपन केलेलं दिसतं. मंदिराबाहेर ऐसपैस पार आहे, जिथे झाडाच्या सावलीत घटकाभर गाव गप्पा मारायचा मोह होतो. या पाराच्या बाजूनेच एक लहानसा रस्ता याकूब बाबा दर्ग्याकडे जातो. हा चिंचोळा रस्ता देखील रमणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाभोळ सागरी स्वारीमध्ये याकूब बाबांनी मोलाची मदत केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या स्वराज्य भक्ताचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण येथे आवर्जून येतात. परतीच्या वाटेवर महालक्ष्मी मंदिराजवळच ही टुमदार कौलारू शाळा दिसली. टिपिकल कोकणी गावातली ही शाळा बघण्यासारखी आहे. सुट्टी असल्याने आम्हाला शाळेच्या आवारात जाता आलं. हे वेळापत्रक बघून शाळेतले परीक्षेचे दिवस आठवले आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. दुपारी छान केळीच्या पानावर वाढलेलं कोकणी आग्रहाचं मस्त जेवण करून आम्ही जरा आराम केला. संध्याकाळी उत्सुकता होती ती समुद्राची. हा नारळी पोफळीच्या बागांमधून जाणारा रस्ता अगदी 5 मिनिटात आपल्याला घेऊन जातो केळशीच्या समुद्रकिनारी. हा अथांग समुद्र बघून कोकणात आल्याचं समाधान मिळतं. कवींना कविता सुचतात, चित्रकारांचे ब्रश चालू लागतात. अगदी मरगळलेल्या मनाला उभारी, आनंदी मनाला अनेक पट उत्साह मिळतो. कोणाला लाटांची गाज आवडते, कोणाला नुसता समुद्राकडे बघत बसावंसं वाटतं. कोणी किनाऱ्याने लांब वर चालून येतो, कोणी वाळूत प्रेयसीची अक्षरं चितारतो, कोणी वाळूचा खोपा करतो, तर कोणाला या साहसी लाटांसोबत खेळायला आवडतं. आणि ज्यांना यातलं काहीच वाटत नाही त्यांनाही हा समुद्र प्रचंड मोठा आनंद देऊन जातो. मिहीरचं हे पहिलं समुद्र दर्शन असल्यानं हा क्षण आमच्यासाठी स्पेशल होता. साडेतीन किलोमीटर लांब पसरलेला हा केळशीचा बीच नितांत सुंदर आणि अल्पपरिचित आहे. नुकतंच म्हणजेच नोव्हेंबर 2024 मध्येच इथे पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स देखील सुरू झाले आहेत. नमस्कार, मी रोहन उके, केळशी गावाचा इथलाच रहिवासी आहे. आम्ही इथे पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी वॉटर स्पोर्ट्स असं चालू केलेलं आहे. पहिले इथे काही प्रमाणात असं काहीच नव्हतं, पण टुरिस्ट खूप येण्यासाठी इकडे आतुरतात असायचे. पण त्यांच्या आम्ही सोयी सुविधेसाठी वॉटर स्पोर्ट्स इथे चालू केलेलं आहोत. सकाळचं इथे डॉल्फिन सफारी पण चालू होते. डॉल्फिन राईड फक्त सकाळी 7 ते दुपारी 12 आणि वॉटर स्पोर्ट्स सकाळी 7 ते 12 व संध्याकाळी 4 ते 8 पर्यंत उपलब्ध असतात.
या समुद्रकिनाऱ्याच्या पट्ट्यात ऑलिव्ह रिडले या कासवाच्या माद्या ऑक्टोबर ते मे दरम्यान अंडी घालायला येतात. शासन व स्थानिकांच्या माध्यमातून त्या अंड्यांचं संरक्षण आणि संगोपन केलं जातं. पहिल्या दिवसाची भटकंती छान झाली होती आणि या संधी प्रकाशाने मन अजूनच तृप्त झालं. मावळत्या दिनकराचं सुंदर दृश्य डोळ्यात साठवून आम्ही इथून निघालो. कोकणात आल्यावर मांसाहारी लोकांनी मासे खाल्ले नाहीत तर नवलच. केळशीत महालक्ष्मी मंदिर रस्त्यावर अगदी साधं घरगुती पद्धतीचं पण 20 वर्ष जुनं कोकण भोजनालय नक्की ट्राय करा. आमचं हे महालक्ष्मी मंदिर रोडला आहे. जवळपास 20 वर्ष झाली आईने आमच्या चालू केलं होतं आणि ते आम्ही आता पुढे नेत आहोत. मी हे 20 वर्षापासून चालू केलं आहे आणि अजून माझ्या जेवणात कधी काही बदल झालेला नाही आहे. जे हाय क्वालिटीचीच आहे. जी पहिली चव होती तीच आत्तापर्यंत आमचे 20 वर्षापूर्वीचे पण कस्टमर आहेत जे अजून आमच्याकडेच येतात. अरे वा, क्या बात आहे. आणि हे 20 वर्षापासून अविरत तुम्ही ही सेवा करताय आणि अतिशय रुचकर तर आहेच आहे, पण कोकणात आल्यानंतर अशा ठिकाणी जेवायला मिळणं हे आमच्यासारख्या पुणेकर, मुंबईकर किंवा शहरातल्या लोकांसाठी एक पर्वणी असते आणि ते तुम्ही अजूनही जपून ठेवलं आहे. ते खूप छान करताय. आणि आता तुमचं काय पुढे प्लॅन्स आहेत? तुम्ही अजून व्यवसाय वाढवण्यासाठी अजून तुम्ही काय करायचा विचार आहे तुमचा? नाही, वाढवण्याचा जास्त प्रश्न येत नाही, कारण जे आम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे की तीच चव तेच सगळं एक गावठीपणा हे आम्हाला जपून ठेवायचं आहे. त्यामुळे वाढवणं हा प्रकार नाही. वाढवलं तर मग सगळं ते कमर्शियल होऊन जाईल. त्यामुळे हेच आम्हाला ठेवायचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा विचार खरंच खूप स्तुत्य आहे, कारण सगळ्या ठिकाणी आत्तापर्यंत जे कमर्शियलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे गावांची थोडीशी हानी झालेली आहे, पण ती होता कामा नये हे आमचं स्वतः पर्यटक असून सुद्धा मत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही डॉल्फिन राईडसाठी पुन्हा बीचवर आलो. काल संध्याकाळी थोडा गजबजलेला हा समुद्र किनारा आज शांत होता. बोटीची तयारी चालू होती. तोवर आम्ही रोमॅन्टिक स्लो मोशन काढून घेतला. आमची बोट डॉल्फिन बघण्यासाठी सुसाट निघाली. 10-15 डॉल्फिन्सचं मस्त दर्शन झालं, पण ते कॅमेराबद्ध करता आलं नाही. समुद्राकडे जाण्याच्या मार्गावरच केळशीतलं हे सुंदर रामाचं मंदिर आहे. दारातून आत आल्यावर या कौलारू मंदिराच्या आवारात शांत वाटतं. लाल चिऱ्यात असलेली जुनी बांधणी आणि उंच नक्षीदार कळस अशी याची रचना आहे. नुकतीच मंदिराची डागडुजी केलेली होती, तरीही जुना बाज कायम ठेवलेला दिसला. सभामंडप प्रशस्त आहे. गाभाऱ्याबाहेर नक्षीदार खांब आणि लाकडात कोरलेले द्वारपाल कलात्मक आहेत. जुन्या दगडी चौथऱ्यावर राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या प्रसन्न मूर्ती विराजमान आहेत. मागे नक्षीदार महिरप देखील दृष्टीस पडते. मंदिर परिसरातच हनुमानाचं आणि महादेवाचं मंदिर देखील आहे. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर वाडी आहे. इथे हा जुन्या पद्धतीचा हापसा आम्हाला बघायला मिळाला. केळशीच्या मुख्य चौकात काळभैरवनाथाचं मंदिर देखील आहे. आता वेळ आली होती केळशीचा निरोप घ्यायची. आम्ही राहत असलेला हा होमस्टे नारळी सुपारीच्या बागेत निसर्गाचा सुंदर नजारा देणारा होता. केळशीमध्ये आलात की भारजाईन या नावाने माझं स्वतःचं होमस्टे आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवणाची तसेच राहण्याची सोय केली जाते आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुमची छान ट्रिप होऊ शकते भारजाईनला व्हिजिट केल्यानंतर. तर नक्कीच सगळ्यांनी एकदा तरी भारजाईनमध्ये येऊन केळशी गावचा अनुभव घ्या असं मला वाटतंय. टुमदार केळशीला पुन्हा येण्याच्या निर्धाराने आम्ही तिथून निघालो. तुम्ही कुठे निघालात? या कोकण सफरीचा पुढचा भाग अजून बाकी आहे, त्यामुळे पुनर्मिलनाय.
नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा.